ओम साईराम मैत्रिणींनो, घिबरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे पाचच्या व्हिडिओमध्ये आपण लेटेस्ट ट्रेंडिंग अशी मस्त अशी बोटनेक बॅकनेक डिझाइन पाहणार आहोत। चला तर पाहूया आता आपण डिझाइन कशा पद्धतीने रेडी केलेली आहे। ह्याची तयार उंची आहे 13.5 इंच प्लस आपण 1 इंच घेतलेले आहे शिलाई मार्जिंगसाठी 14.5 इंच। ह्याचं शोल्डर जे आहे ते 7 इंचावरती घेतलेलं आहे आणि त्याच पद्धतीने मुंडा जो आहे तोही आपण 7 इंचावरती घेतलेला आहे। 36 छातीच्या मापाचा हा ब्लाउज आहे। पहा ह्याची गळ्या रुंदी जी आहे ती आपण 4 इंचावरती घेतली, त्याच पद्धतीने गळ्याची उंची ही 4 इंचावरती घेतलेली आहे। अशा पद्धतीने उंची देऊन घेतलेली आहे आणि त्यानंतर व्यवस्थित असं 1.5 इंचावरती मार्क करून असं आपण गळ्याचा जो आहे वरचा तो शेप देऊन घेतलेला आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो, खूप सुंदर अशी डिझाइन आहे आणि एकदम व्यवस्थित अशी दाखवलेली आहे। त्यानंतर खालच्या बाजूला 2 इंचावरती मार्क केलं, सरळ रेषेमध्ये 4 इंचावरती मार्किंग करून घेतली। सेम त्याच पद्धतीने याही बाजूला 4 इंचावरती मार्किंग करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने पहा व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे। इथे कॉर्नरमध्ये पहा आपल्याला इकडे 1 इंच जे आहे ते आतल्या बाजूला जायचं आहे आणि व्यवस्थित असा पहा दाखवल्याप्रमाणे आपल्याला असा हाफ सर्कलमध्ये शेप जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। 1 इंच अंतर देऊन घ्यायचं आहे। मी अर्धा इंचावरती मार्क केलेला, परंतु परफेक्ट येणार नाही आहे, ते 1 इंचावरती बरोबर कॉर्नरमध्ये माप द्यायचं आहे व्यवस्थित असं। आणि त्यानंतर पहा आता आपण जसा गळा जो आपण ड्रॉ केला होता सेम त्याच पद्धतीने आहे तसा कट करून घ्यायचा आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा मैत्रिणींनो, छोटासा व्हिडिओ आहे, लास्टपर्यंत नक्की बघायचा आहे। आता मी कटिंग करताना पहा कशा पद्धतीने केलेली आहे। पाव इंच अर्धा इंचाला थोडंसं कमी असं अंतर एवढं आपलं सोडलेलं आहे आणि त्यानंतर कटिंग करून घेतलेली आहे, कारण जिथे मार्क केले त्यावरती आपण स्टिच करून घेणार आहोत पहा। आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आतमध्ये राहणार आहे, त्यामुळे पहा जिथे मार्किंग केले सेम त्यावरती कधीच कटिंग करायचं नाही। त्याने काय होणार आहे, ब्लाऊजची गळ्याची जी रुंदी आहे ती वाढणार आहे आणि गळाही मोठा होणार आहे। त्यानंतर पहा आता नेट टाईप हा ही साडी आहे पहा, याचा ब्लाऊज जो आहे तो एकदम पूर्ण असा छोटे छोटे टिकल्यांनी वर्कने भरलेला होता, त्यामुळे शिलाई करताना जरा मला टफ गेलेला आहे पहा, धागा सारखं तुटत होता यावरती। आपण आता सरळ जे आहे ते साडी ब्लाऊज पीसचा कपडा ठेवून घेतलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवून घेतलेला आहे। अशा पद्धतीचे ब्लाऊज जे आहेत ते स्टिच करायला जरा अवघड जातात पहा, कारण व्यवस्थित शिलाई इकडे बसत नाही आहे। याच्यामध्ये खूप स्टोन असे होते, छोटे छोटे स्टोन जे आहेत ते पहा पूर्ण भरलेले आहेत आणि यावरती मशीन जी आहे ती एकदम व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये शिलाई देत नव्हती। जरा ॲडजस्ट करून व्यवस्थित असं इथे शिलाई देऊन घ्यावी लागलेली आहे। कपडा व्यवस्थित असा करतच मी याला पूर्ण जे आहे ते राऊंडमध्ये शिलाई देऊन घेतलेली आहे। तुम्हाला जर व्यवस्थित जमत असेल तर ठीक आहे, नसेल जमत तर तुम्ही काय करायचं आहे, एक वेळा रफली अशी शिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर परत एक वेळा व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे आपण किती व्यवस्थित कुठपर्यंत कशी शिलाई दिलेली आहे। ते जिथे मार्किंग केली होती बरोबर त्यावरती शिलाई यायला हवी आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित कपडा जो आहे तो ॲडजस्ट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर जे पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी पूर्ण पण लास्टपर्यंत शिलाई देऊन घेतलेली आहे। कशा पद्धतीने कुठे स्टिच केलेलं आहे हे नक्की लक्षात घ्यायचं आहे। हे पहा पूर्ण लास्टपर्यंत या बाजूने आपण शिलाई देऊन घेतली। त्यानंतर आता आपल्याला गळ्याच्या वरच्या बाजूला जे आहे तिकडे शिलाई देऊन घ्यायची आहे, दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशी। थोडंसं निघालेलं होतं इकडे पहा। त्यानंतर पहा आता वरच्या बाजूला आपल्याला गळ्याच्या बाजूने जी आहे ती शिलाई देऊन घ्यायची आहे। वरचा जो आपण 4 इंच रुंदी आणि उंचीचा जो नेक तयार केला होता त्यावरती व्यवस्थित अशी शिलाई देऊन घ्यायची आहे। थोडासा इथे वेळ लागतो मैत्रिणींनो, समजून घ्या प्लीज, कारण इथे जे आहे ते स्टोन असल्यामुळे जरा शिलाई बसायला प्रॉब्लेम होत होता। अशा पद्धतीने आपण स्टिच करून घेतलेलं आहे। त्यानंतर एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि कट केल्यानंतर पहा इथे छोटे छोटे नॉचेस जे आहेत ते आपल्याला देऊन घ्यायचे आहेत। इथे फिनिशिंगमध्ये व्यवस्थित बसलेलं नव्हतं, त्यामुळे पहा मी इथे डबल परत एक वेळा शिलाई देऊन घेत आहे, जेणेकरून गळ्याचा जो शेप आहे तो बरोबर यायला पाहिजे। अशा पद्धतीचे ब्लाऊज आले तर खूप त्रास होतो मैत्रिणींनो, काय करणार, परंतु आता आपल्याला कस्टमर रेग्युलर असल्यामुळे त्यांचे ब्लाऊज घ्यावे लागतात। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित नॉचेस देऊन घेतले। त्यानंतर आपण बॅकचा जो मधला जो पोर्शन आहे तोही आता इथे कट करून घेणार आहोत आणि त्यावरती छोटे छोटे नॉचेस देऊन घेणार आहोत पहा। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा मैत्रिणींनो, खूप छोट्या मोठ्या टिप्स अँड ट्रिक्स सांगितलेलं आहे। त्यानंतर जिथे कॉर्नर आहे तिथे आपण कट देऊन घेतला। आता पहा मी कशा पद्धतीने याला फोल्ड करत आहे, सरळ बाजूने कसं घेत आहे। आतल्या बाजूला मी एक साईडने टाकून घेतलेला आहे पहा, व्यवस्थित असा कपडा पूर्ण दाखवत आहे पहा, आणि आतल्या बाजूने मध्ये जे 2 इंच अंतर होतं तिथपासून आपण बाहेर असा खेचून घेतलेला आहे। याच्यामध्ये कुठेही पट्टी लावायची गरज नाही आहे तुम्हाला, डायरेक्टली जी आहे ती आपली बॅकची डिझाइन आहे ती तयार होणार आहे पहा। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं कपडा खेचून घेतला आणि असा सरळ करून घेतलेला आहे। पूर्ण कॉर्नर जे आहे ते व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत, दाखवल्याप्रमाणे पहा अशा पद्धतीने कॉर्नर काढून घेतले। कुठेही जोड द्यावा लागला नाही आहे आपल्याला, कुठेही आपल्याला पट्टी वगैरे जॉईंट करावी लागली नाही, पाइपिंग करावी लागलेली नाही आहे। अशा पद्धतीने नक्की करायचं आहे।
खूप छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमधनं शिकायला भेटणार आहेत. व्हिडिओ त्यासाठी नक्की शेवटपर्यंत बघत जा. त्यानंतर पहा आता गळ्याच्या बाजूला जिथे आहे तिथे आपण व्यवस्थित 1 पॉईंट एवढं अंतर सोडून द्यायचं आहे आणि त्यावरती एक छोटीशी अशी मस्त अशी दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. इकडे आता 2 दाबशिलाई देऊ नका तुम्ही, एकच देऊन घ्या, जेणेकरून पहा जास्त असं धागावरती दिसल्यासारखं होणार नाही आहे. कारण नेटचं ब्लाऊज असल्यामुळे ह्याच्यामध्ये पटकन धागा जो आहे तो दिसून येतो. त्यामुळे पहा मी ते सिंगलच शिलाई मारलेली आहे आणि काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. ज्यावेळेस ब्लाऊज घालतील तेव्हा तो बॉडीमध्ये प्रॉपर एकदम व्यवस्थित असा बसला जाणार आहे. हे पहा आता गळ्याच्या बाजूने आपण जसं शिलाई देऊन घेतली सेम त्याच पद्धतीने आपल्याला आता कमरेच्या बाजूलाही शिलाई देऊन घ्यायची आहे. कपडा सरळ एकदम व्यवस्थित करून घ्यायचा, मध्ये कुठेच उन्या पडू द्यायच्या नाही आहे, त्याची काळजी घ्यायची आहे. व्यवस्थित असं हाताने सरळ करत करत त्याला पूर्ण जे आहे ते आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. दाखवल्याप्रमाणे पहा कॉर्नर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत आणि मध्ये कट देऊन त्यानंतर दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. छोटे छोटे कट्स पूर्ण द्यायचे असतात मध्ये, जेणेकरून आपली कुठल्याही पद्धतीचं तुम्ही जर नेक बनवत असाल किंवा कुठली डिझाईन बनवत असाल तर तिथे जोळ येणार नाही आहे, एकदम प्रॉपर अशी फिनिशिंगमध्ये बसणार आहे. त्यासाठी आपल्याला इकडे नॉचेस देऊन घ्यावे लागतात. 1 पॉईंट एवढं अंतर सोडून दिलेलं आहे आणि व्यवस्थित असं पूर्ण आपल्याला जे आहे ते लास्टपर्यंत याला शिलाई देऊन घ्यायची आहे. पहा पुढे कशा पद्धतीने सुंदर असा बो बनवलेला आहे मी, तेही तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे. तुम्हाला जर बो आवडत नसेल तर तुम्ही तिकडे गाठ बांधूनही हा ब्लाऊज यूज करू शकता. पहा खूप सुंदर अशी डिझाईन आपली तयार होणार आहे. नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. पहा अशा पद्धतीने आपण शिलाई देऊन घेतल्या. साईडलाही आपण जे एक्स्ट्रा होतं तिकडेही शिलाई देऊन घेतलेले आहे. त्यानंतर पाहता एवढा माझ्याकडे कपडा जो आहे तो ब्लाऊजचा शिल्लक राहिलेला होता. आता ह्याला मी जे जॉईंट देऊन घेणार आहे. हे पहा अशा पद्धतीने 2-2 तुकडे जे आहेत ते त्याला आपण जॉईंट देऊन घेणार आहोत. आता पहा इथे मी जॉईंट देऊन घेतलेलं आहे. त्यानंतर असं तिरकसमध्ये क्रॉसमध्ये असं जे आहे ते आपण ह्याच्यासाठी एक फ्रिलसारखं बनवून घेणार आहोत. जशी डिझाईन आहे त्या पद्धतीने पूर्ण असं छोट्यापासून मोठ्यापर्यंत असं क्रॉसमध्ये जे आहे ते आपण घेतलेलं आहे. आपल्याला 3 इंच हवं होतं, परंतु हे 2.25 इंचावरती बसलेलं आहे कारण कपडा आपल्याकडे तेवढ्या रुंदीचा नव्हता. एवढं काही प्रॉब्लेम येणार नाही आहे, हाईट छोटी आहे त्यामुळे इश्यू होणार नाही आहे. पहा अशा पद्धतीने जे आहे ते जोडून घेतलं. त्यानंतर आता इकडे आपल्याला पिनच्या किंवा असं टेस्टरच्या साह्याने जे आहे ते पलीकडच्या बाजूला जो आहे तो कपडा तुम्हाला करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खोलून घेतलं. याच पद्धतीने पहा आपल्याला जे आहे ते दोन्ही साईडचे जे आहेत अशा पद्धतीच्या फ्रील आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहेत. पहा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित अशा हे पहा अशा पद्धतीने जी फ्रील आहे ती आपण तयार करून घेतली. त्यानंतर आता आपण इथे सर्वप्रथम टक्स देऊन घेणार आहोत. आता 4 इंच आपण जी आहे ती कमरेच्या बाजूला टक्सची गळ्याची रुंदी घेतली होती. बोटनेक ब्लाऊजमध्ये प्रत्येक वेळेस मी तुम्हाला सांगितलेले आहे गळा रुंदी जी आहे ती 4 इंचावरती येते. त्यामुळे इथे काय करायचं असतं आपल्याला 5 इंचावरती जो आहे तो टक्स देऊन घ्यायचा असतो. एक बाजूने टक्स देऊन घेतला, सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाजूने व्यवस्थित असा टक्स देऊन घ्यायचा आहे. 3.5 इंच जी आहे ती टक्सची उंची घेतलेली आहे आणि 5 इंचावरती आपण इकडे टक्स देऊन घेतलेला आहे. या ब्लाऊजची कटिंगचाही व्हिडिओ मी अपलोड करणार होती, परंतु माझ्याकडून तो डिलीट झालेला आहे, त्यामुळे डायरेक्ट मी तुम्हाला आता स्टिचिंगच दाखवत आहे. हे पहा त्यानंतर त्यावरती व्यवस्थित अशी आपल्याला कमरेच्या बाजूला दाबशिलाई इथपर्यंत देऊन घ्यायची आहे आणि जी आपण फ्रिल बनवली होती ती तिथे ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित अशी 1/2 इंच जी आहे ते आतल्या बाजूला आतमध्ये ढकलायची आहे आणि त्यावरती आपल्याला इकडे शिलाई देऊन घ्यायची आहे. 1/2 इंच जे आहे ते आतल्या बाजूला ठेवायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून ती निघायला नको. आता हे नेट आहे त्यामुळे याचा धागा वगैरे कुठलाही निघणार नाही आहे. थोडी छोटी जरी राहिली तरी काही प्रॉब्लेम येणार नाही आहे. त्यानंतर पहा याच बाजूला परत आपण डबल तिथे दाबशिलाई देऊन घेणार आहोत. 2 दाबशिलाई दिले की तो नेट जो आहे आतमध्ये आपण 1/2 इंच जो एक्स्ट्रा सोडलेला आहे तो निघणार नाही आहे बाहेरच्या बाजूला. त्यामुळे इथे पहा डबल आपल्याला दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण नेकला जर शिलाई दिली असती तर ती एकदम बटबट अशी दिसते एकदम वरती, कारण हा कलर पण लाईट आहे त्यामुळे याच्यावरती पटकन दिसून येईल. त्यामुळे मी एकच सिंगलच जी आहे ती गळ्याच्या बाजूला शिलाई देऊन घेतलेली आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही बाजूने करून घ्यायचं आहे. दुसऱ्याही बाजूला पहा इकडे व्यवस्थित अशी कमरेच्या बाजूला दाबशिलाई देऊन घ्यायची आहे आणि त्यानंतर पहा आता हा जो आहे आपण बनवलेली फ्रिल आहे ती पण ह्याही बाजूला व्यवस्थित अशी लावून घ्यायची आहे. फक्त त्याचं अंतर किती आहे ते व्यवस्थित दोघांचं आधी चेक करून घ्यायचं आणि सेम अंतरावरतीच लावून घ्यायचं आपल्याला. इथे 1/2 इंच आपण जे आहे ते आतल्या बाजूला टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्यावरती आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण लास्टमध्ये डिटेलमध्ये एकदम लास्टपर्यंत व्हिडिओ दाखवलेला आहे. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं जे आहे ते आपण इथेही शिलाई देऊन घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला डबल त्यावरती दाबशिलाई देऊन घ्यायची आहे. जास्त व्हिडिओ एवढा पण मोठा नाही आहे मैत्रिणींनो, खूप ट्रेंडिंग आणि एकदम युनिक अशी डिझाईन आहे, त्यामुळे मी नक्कीच तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे. आवडली तर नक्की बनवा.
रक्षाबंधन स्पेशल जी आहे ती ही डिझाईन बनवलेली आहे। आता आपलं रक्षाबंधन जवळ येत आहे। नक्कीच ही डिझाईन तुम्हाला जर आवडली तर तुम्ही ट्राय करून पहा। ही पहा अशा पद्धतीने घेतलेली आहे। आता मध्ये जी आहे ती रुंदी आपण 4 इंच घेतली होती गळ्याची बरोबर कमरेच्या बाजूला। तर इथेही आपल्याला काय करायचं आहे 4 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे बरोबर। अशा पद्धतीने इथे 4 इंचावरती मार्क करून घ्यायचं। सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही जी आपण स्ट्रिप बनवलेली आहे त्यावरती मार्किंग करून घ्यायची आहे दाखवल्याप्रमाणे पहा। आता इथे तुम्ही डायरेक्ट बांधण्यासाठी नॉट तयार करू शकता ही, किंवा तुम्ही इथे मी दाखवल्याप्रमाणे जसं मी बनवलेलं आहे याचा बो सेम त्या पद्धतीने बोही बनवू शकता। तुम्हाला जे आवडेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता। आता हे पहा, आता हे जे दोन्ही जे आहेत पार्ट्स ते असे एकमेकांवरती आपल्याला ठेवून घ्यायचे आहेत दाखवल्याप्रमाणे। जिथे 4 इंच मार्किंग केलं होतं आपण बरोबर तिथेच असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत। हे पहा अशा पद्धतीने, आणि त्यावरती आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, परमनंट शिलाई देऊन घ्यायची आहे जेणेकरून निघायला नको आहे पहा। व्यवस्थित अशी छान अशी डबल असे मागे पुढे मशीन करत इकडे थोडंसं आपल्याला पॅक करून घ्यायचं आहे। आणि सेम त्याच पद्धतीने थोडंसं अंतरावरती पुढे जिथे आपली शिलाई संपणार आहे तिथेही आपल्याला परत थोडंसं मशीन मागे पुढे करून घ्यायची आहे जेणेकरून ती शिलाई जी आहे ती फिक्स होणार आहे, निघणार नाही आहे। हे पहा अशा पद्धतीने आपण जे आहे ते प्रॉपर जे आहे बॅगचं ते मेजरमेंट करून घेतलेलं आहे। आता यावरती आपल्याला काय करायचं इथे आपण जो आहे तो बो तयार करून घेणार आहोत। तुम्हाला जर डायरेक्ट बांधायचं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीने नॉट बनवू शकता, आणि डायरेक्ट बांधण्यासाठी बॅगचं साईड जी आहे ती ओपन करायची आहे आणि फ्रंट साईडला हुक घ्यायचे नाही आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला तो स्टिच करावा लागेल। आता ह्याच्यामध्ये मी फ्रंट ओपन केलेला आहे आणि बॅक पूर्ण पॅक केलेली आहे। हे पहा अशा पद्धतीने। आता इथे छोटीशी अशी मस्त अशी लेसची डिझाईन आलेली होती, त्यामुळे इथे काय मी मोती वगैरे ॲड केलेला नाही आहे। जर तुमचं प्लेन ब्लाऊज असेल तर तुम्ही इथे मोती किंवा छोटंसं असं शो बटन इथे ॲड करू शकता। मी जसं दाखवलं त्याप्रमाणे तुम्हाला असा बो तयार करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा सुई धाग्याने त्याला स्टिच करून घ्यायचं आहे पहा। पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंतच बघायचा आहे मैत्रिणींनो, आणि आवडला तर छोटी कमेंट करून सांगायला नक्की विसरायचं नाही आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ माझे आवडत असतील तर नक्की लाईक करायचं आहे, आणि जे नवीन असतील चॅनलवरती त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित जे आहे ते आपल्याला पूर्ण जो आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे बो दाखवल्याप्रमाणे पहा। व्यवस्थित 4-5 वेळा त्याला टक करून घ्यायचं आहे जेणेकरून ते निघायला नको आहे। आणि आतल्या बाजूचा जो कपडा आहे बोचा तोही पहा मी कसं सेट केलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला सेट करून घ्यायचा आहे। थोडे मागे पुढे होऊ द्यायचं नाही आहे। जर तो कपडा निघला तर पहा बोचा पूर्ण जो आहे तो लुक जाणार आहे आपल्या, त्यामुळे दोन्ही खालचा वरचा पार्ट जो आहे तो चेक करून घ्यायचा आहे आणि बरोबर एकदम फिनिशिंगमध्ये जे आहे ते त्याला टक करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने नक्की डिझाईन तयार करून पहा। खूप सुंदर अशी डिझाईन आहे ही। या पद्धतीचा डिझाईनचा व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती मी आधी एक वेळा टाकला होता। त्याच कस्टमरचं हे ब्लाऊज आहे, त्यांना खूप आवडली ही डिझाईन, त्यामुळे त्यांनी ही परत बनवून घेतलेली आहे। तुम्हालाही आवडली ती तुम्ही नक्की ट्राय करा। थोडंसं युनिक, थोडं वेगळं काहीतरी आपण स्वतःहूनही प्रयत्न करायचा असतो नवीन नवीन डिझाईन बनवण्यासाठी। हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आपण टक करून घेतलं। आता एक्स्ट्राचा जो धागा आहे तो आपण कट करून टाकलेला आहे। आता याचा फायनल लुक जो आहे तो तुम्ही पाहू शकता। हे पहा अशा पद्धतीने किती सुंदर असा जो आहे तो आपला बो तयार झालेला आहे, आणि ब्लाऊजला काहीतरी वेगळा असा लुक आलेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर इकडे तुम्ही गळ्याच्या बाजूला एक लेसही अटॅच करू शकता, परंतु इथे पूर्ण वर्क असल्यामुळे इथे मी लेस वगैरे काही लावलेली नाही आहे। अशा पद्धतीने खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी झालेला आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद।